मित्रांनो, अलीकडे नुकतीच आपण एक धक्कादायक बातमी ऐकली। ती म्हणजे प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील अभिनेत्री प्रिया मराठे हिचे कॅन्सरमुळे निधन झाले। वयाच्या फक्त 38व्या वर्षी ती कॅन्सरमुळे आपल्यामधून निघून गेली। हे ऐकून सगळेच हादरले, पण प्रश्न असा पडतो की एवढ्या कमी वयात तिला कॅन्सर सारखा घातक आजार नेमका झाला कसा? आपण पण अशा घातक आजाराला नेमकं का घाबरलं पाहिजे? कारण कॅन्सर हा आपल्याला कधीही आणि कोणत्याही कारणाने होऊ शकतो। म्हणूनच व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण व्हिडिओला लाईक करून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि आरोग्यदायी व्हिडिओ मिळवत राहा। चला तर मग व्हिडिओला उशीर न करता सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी कोणत्या अशा महत्त्वाच्या घातक चुका आहेत ज्या आपण टाळू शकतो आणि कॅन्सरला बाय बाय करू शकतो। चला तर स्टेप बाय स्टेप आपण पाहूया। पहिली अशी घातक आणि धोकादायक चूक म्हणजे धूम्रपान आणि तंबाखू। दरवर्षी भारतामध्ये लाखो लोक धूम्रपान आणि तंबाखू यांचे सेवन करून निधन पावतात। मग धूम्रपान आणि तंबाखू यांचे सेवन करून कॅन्सर कसा होतो आणि त्यापासून आपण कसे वाचू शकतो? चला तर पुढे पाहूया। धूम्रपान म्हणजे सिगरेट, बिडी, हुक्का इत्यादी यांच्या धुरामुळे शरीरामध्ये निकोटीन आणि हानिकारक रसायनांचा प्रवेश होतो। तंबाखू म्हणजे पान मसाला, गुटखा, खैनी यांचे सेवन तोंडातून किंवा नाकातून केले जाते। धूम्रपान आणि तंबाखू यामध्ये जवळजवळ 400हून अधिक हानिकारक रसायने असतात, ज्यामध्ये अनेक कॅन्सर कॉजिंग एजंट म्हणजेच कार्सिनोजेन्स असतात। त्यामध्ये पहिलं म्हणजे टार। सिगरेट तंबाखू मध्ये असणारे चिकट सबस्टन्स जी लंग्स टिश्यू डॅमेज करते, ज्याच्या लॉंग टर्म वापरामुळे लंग्स कॅन्सर होण्याचा धोका असतो, ज्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा धूम्रपान करण्याची इच्छा निर्माण होते। हे रसायन बॉडी सेल्सच्या डीएनए ला डॅमेज करून कॅन्सर सेल्सला निर्माण करण्यासाठी मदत करते। तिसरं म्हणजे बेन्झीन, फॉर्मल्डिहाइड, आर्सेनिक हे हजार्डस केमिकल सेल्सचे मॅच्युरेशन घडवून आणतात। डीएनए मुळे बॉडीच्या कंट्रोल मेकॅनिझमवर परिणाम होतो आणि कॅन्सर सेल्सची ग्रोथ सुरू होते। म्हणूनच त्यामुळे काही प्रकारचे कॅन्सर्स बघायला मिळतात, जसं की लंग कॅन्सर, थ्रोट कॅन्सर, ओरल कॅन्सर, इसोफॅजियल कॅन्सर, पॅन्क्रियाटिक कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर। WHO च्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे 7 लाख लोक भारतामध्ये धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन करून मृत्यू पावतात। मग कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी उपाय: धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे बंद करा। सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण हळूहळू नक्की सुटेल। योग्य वेळी डॉक्टरचा सल्ला घ्या। सोबतच निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कन्सल्ट करून बघा। स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करा। सोबतच हेल्दी आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि कॅन्सरच्या नियमित हेल्थ चेकअप करा। दुसरी घातक चूक म्हणजे प्लास्टिकचा वापर। अनेक संशोधनानुसार प्लास्टिकचा अतिवापर आणि त्यातील रासायनिक घटकांमुळे काही प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो। विशेषतः काही प्रकारचे BPA म्हणजे बिस्फेनॉल A आणि PH थॅलेट या रसायनांचे संबंध कॅन्सरशी जोडलेले आहेत। पहिलं म्हणजे BPA म्हणजेच बिस्फेनॉल A। हे असे रसायन आहे जे प्लास्टिक बॉटल, फूड कंटेनर आणि पॅकेजिंग मध्ये वापरले जाते। काही स्टडीज मध्ये असे दिसून आले आहे की BPA हा एक एंडोक्राइन डिसरप्टर आहे आणि तो शरीरातील हार्मोन सिस्टमला प्रभावित करतो। शरीरातील हार्मोनल इम्बॅलन्समुळे आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता असते। दुसरं म्हणजे PH थॅलेट्स। हे प्लास्टिक सॉफ्ट करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल आहे। काही ॲनिमल स्टडीज मध्ये PH थॅलेट्समुळे कॅन्सर सेल्सची ग्रोथ झाल्याचे दिसून आले आहे। विशेषतः रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो। तिसरं म्हणजे मायक्रोप्लास्टिक। छोटे छोटे प्लास्टिक पार्टिकल्स जे एन्व्हायरमेंट मध्ये फेकले जातात किंवा डिग्रेडेशनमुळे तयार होतात। काही संशोधनानुसार हे मायक्रोप्लास्टिक आहारातून आणि श्वसनातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि आपल्या शरीरामध्ये लॉंग टर्म डॅमेज करतात। यामुळे कॅन्सर सेल्स ग्रोथ साठी एन्व्हायरमेंट तयार करण्याचा धोका असू शकतो। पुढे पाहूयात प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे उपाय। प्लास्टिक बॉटल ऐवजी ग्लास आणि स्टेनलेस स्टीलच्या बॉटल वापरा। रोजच्या वापरामध्ये BPA फ्री आणि PH थॅलेट्स फ्री कंटेनर्स वापरा।
सोबतच सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळा. तसेच रियुजेबल बॅग्स आणि कंटेनर वापरू शकता. प्लास्टिकच्या भांड्यामध्ये कुठलेही गरम पदार्थ ठेवू नका, त्यामुळे रसायन जास्त लीच होतात. म्हणूनच प्लास्टिकचा अनियंत्रित आणि जास्त वापर कॅन्सरचा धोका खूप जास्त वाढू शकतो. तिसरी घातक चूक म्हणजे जंक फूड आणि पॅकेजिंग फूड. जंक फूड आणि पॅकेजिंग फूडमुळे कॅन्सर कसा होतो? दररोजच्या जीवनात आपल्याला सहज सापडणाऱ्या जंक फूड आणि पॅकेजिंग फूडमध्ये अनेक प्रकारचे कॅन्सर कॉजिंग एजंट असू शकतात. पाहूयात जंक फूड आणि पॅकेज फूड म्हणजे काय. जंक फूड म्हणजे हाय शुगर, हाय सॉल्ट, हाय फॅट, आर्टिफिशियल कलर, प्रिझर्वेटिव्ह आणि व्हेरी लो न्यूट्रिशन असलेले पदार्थ, ज्यामध्ये बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, शुगरी ड्रिंक, चिप्स, फास्ट फूड आयटम, अजून बरेच काही. पुढे पाहूयात पॅकेज फूड म्हणजे काय. पॅकेज फूड म्हणजे फॅक्टरी मेड, रेडी टू कुक आणि रेडी टू ईट असे पॅकेज आयटम. इन्स्टंट नूडल्स, पॅकेज स्नॅक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, प्री कुक मिल्स, फ्रोझन फूड्स. या पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्स, आर्टिफिशियल फ्लेवर एन्हान्स, एक्सेसिव्ह शुगर्स, ट्रान्स फॅट्स अँड केमिकल्स जे वापरलेले असतात ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. पुढे पाहूयात यामुळे कॅन्सर कसा होतो. जंक आणि पॅकेज फूड मध्ये असणारे प्रमुख घटक जे आपल्या शरीरामध्ये कॅन्सर होण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. पहिलं म्हणजे ट्रान्स फॅट, हायड्रोजनेटेड ऑइल्स. हे फॅट शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी वापरले जातात, पण हे शरीरामध्ये DNA ला डॅमेज करून कॅन्सर सेल्स तयार होण्याचे एन्व्हायरमेंट तयार करतात. विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलोन कॅन्सर यांच्याशी संबंध असलेला संशोधनामध्ये आढळून आले आहे. दुसरं म्हणजे आर्टिफिशियल कलर आणि प्रिझर्वेटिव्स. आर्टिफिशियल कलर्स आणि प्रिझर्वेटिव्ह हे केमिकल्स DNA मॅच्युरेशन होण्यासाठी मदत करतात, त्यामुळे शरीरामध्ये कॅन्सर सेल्सची ग्रोथ वाढू शकते. उदाहरणार्थ सोडियम नायट्रेट, सोडियम बेन्झोएट. तिसरं म्हणजे एक्सेसिव्ह शुगर, हाय ग्लायसेमिक इंडेक्स. एक्सेसिव्ह शुगर कन्झम्पशनमुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसची लेवल वाढत जाते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स वाढून कॅन्सरचा धोका देखील वाढतो. विशेषतः पॅन्क्रियाटिक कॅन्सर आणि कोलोन कॅन्सर यासाठी खूप धोक्याचे आहे. पुढे पाहूयात यापासून होणाऱ्या कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय. शक्य होईल तितके जंक फूडचा वापर बंद करा आणि आपल्या घरचे रोजचे गरम आणि ताजे अन्न खा. पॅकेजिंग फूड मध्ये विशेषतः प्रिझर्वेटिव्ह फ्री, लो ट्रान्स फॅट, नो आर्टिफिशियल कलर, लो शुगर आणि ट्रान्स फॅट फ्री अशी लेबलिंग असलेले पदार्थ खा. तिसरं म्हणजे डीप फ्राईड फूड टाळा, त्यामध्ये बेक केलेले पदार्थ किंवा स्टीम केलेले पदार्थ निवडा. चौथं म्हणजे ऑर्गॅनिक फूड आणि व्हेजिटेबल्स यांचा वापर अधिक करा, यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. पाचवं म्हणजे रोज पुरेसे पाणी प्या आणि रेग्युलर एक्सरसाइज, रेग्युलर योगा यांचा समावेश करा. सहावं म्हणजे जंक फूडची आणि बाहेरच्या पदार्थांची क्रेविंग कमी करण्यासाठी आपल्या आहारात हेल्दी आहाराचा समावेश करा. म्हणूनच प्रोसेसिंग फूडपेक्षा नैसर्गिक पदार्थ जास्त चांगले. त्यासाठी घरचे रोज ताजे आणि गरम अन्न खा आणि निरोगी राहा. चौथी घातक चूक म्हणजे अनियमित तपासण्या. पाहूयात कॅन्सरच्या अर्ली डिटेक्शनसाठी नियमित तपासण्या का महत्वाच्या आहेत. कॅन्सरमुळे दरवर्षी लाखो लोकांचे जीवन धोक्यात येते, पण वेळोवेळी स्क्रीनिंगमुळे आपण यावर कंट्रोल ठेवू शकतो. पाहूयात कॅन्सर स्क्रीनिंग म्हणजे नेमकं काय. शरीरातील कोणत्याही प्रकारचे ॲबनॉर्मल चेंजेस किंवा अर्ली स्टेज कॅन्सर सिम्पटम्स ओळखण्यासाठी डॉक्टरांकडून केलेली तपासणी म्हणजे स्क्रीनिंग. पाहूयात स्क्रीनिंग टेस्टचे उदाहरण. पहिलं म्हणजे मॅमोग्राफी, जी म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरसाठी केली जाते. दुसरं म्हणजे पॅप स्मिअर टेस्ट, जी गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी केली जाते. तिसरं म्हणजे कोलोनोस्कॉपी, जी कोलोन कॅन्सर आणि लार्ज इंटेस्टाईन कॅन्सरसाठी केली जाते. चौथं म्हणजे ब्लड टेस्ट, जे प्रोस्टेट कॅन्सर किंवा ल्युकेमिया सारख्या आजारांसाठी केले जाते. पाचवं म्हणजे चेस्ट एक्सरे आणि सिटी स्कॅन, जे फुफ्फुसांच्या कॅन्सरसाठी केले जाते. पुढे पाहूयात रेग्युलर स्क्रीनिंगचे महत्त्व. पहिलं म्हणजे अर्ली डिटेक्शन. आपल्या शरीरामध्ये कॅन्सरची सुरुवातीलाच ओळख झालीच तर त्यासाठी 90% जास्त उपचार शक्य आहेत. दुसरे म्हणजे आपल्याला कॅन्सर सिम्पटम्स असले किंवा नसले तरीही रेग्युलर स्क्रीनिंग करणे.
कारण कॅन्सरचे सिम्पटम्स सुरुवातीला दिसून येत नाही. तिसरं म्हणजे फॅमिली हिस्ट्री असणाऱ्या लोकांनी आपले रेग्युलर चेकअप किंवा रेग्युलर स्क्रीनिंग करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. चौथं म्हणजे एज रिलेटेड स्क्रीनिंग करणे, ज्यामध्ये 40 वर्षांनंतर आपल्याला रेग्युलर स्क्रीनिंग करणे हे खूप महत्त्वाचे असते. WHO रिपोर्टनुसार आपल्या शरीरामध्ये कॅन्सर अर्लियर डिटेक्शनमुळे उपचाराची शक्यता 80 ते 90% वाढते. उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मॅमोग्राफीद्वारे टिनी लम्प्स लवकर ओळखून सर्जरी किंवा किमोग्राफीने लवकर बरे होणे शक्य आहे. सर्व्हिकल कॅन्सरमध्ये पॅप स्मिअर टेस्टमुळे आपल्या शरीरामध्ये प्री कॅन्सरियस चेंजेस लवकर समजून येतात. म्हणूनच योग्य डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि एज आणि फॅमिली हिस्ट्रीनुसार योग्य त्या टेस्ट करून घ्या. सोबतच अॅन्युअल चेकअप करा. तिसरं म्हणजे हेल्थ एक्झामिनेशन योग्य वेळी करत राहा. चौथं म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करा, ज्यामध्ये रेग्युलर डाएट, रेग्युलर एक्सरसाइज आणि स्मोकिंग आणि अल्कोहोलला अवॉइड करा. पाचवं म्हणजे आपल्या शरीरामधले रिस्क फॅक्टर ओळखायला शिका. म्हणूनच आपल्या शरीराची रेग्युलर स्क्रीनिंग हे प्रिव्हेन्शनचा सर्वात मोठा उपाय आहे. आशा करतो की आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये द्यायला देखील विसरू नका. आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य वेळी योग्य माहिती मिळवत राहा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी महत्त्वाचं आणि माहितीपूर्ण घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.